नमस्कार. कोविडचा विषाणू म्हणजे SARS-CoV-2 हा निसर्गामधून किंवा म्हणजे आपल्या सगळ्यांना अशी समजूत एक करून देण्यात आली की वटवाघळामधून आला. पण ते खरंच तसं होतं का? वुहान प्रयोगशाळेमध्ये आणि त्याच्या ज्या संलग्न लॅब्स होत्या अमेरिकेमध्ये, तिथे कशा प्रकारचं संशोधन व्हायचं? त्यानंतर असे काही संयुक्त प्रकल्प चीन आणि अमेरिकेमध्ये चालले होते, की ज्यामुळे हा व्हायरस अशा प्रकारचा तयार झाला असू शकेल. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तो नक्की कुठून आला या आमच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळतील. हे काही माहितीपर पुस्तक नाहीये, म्हणजे नुसतंच काही लोकांना असं वाटतं की माहिती दिलेली आहे, तसं नाहीये. हे इन्व्हेस्टिगेटिव्ह सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन आहे आणि ओपन सोर्स डेटा म्हणजे जे काही अवेलेबल आहे तो डेटा वापरून आम्ही आणि शिवाय मग नंतर ड्रास्टिक या आमच्या जो ट्विटरवरती ग्रुप आम्ही एकत्र केला त्या सगळ्यांच्या संशोधनाचा एक त्याच्यामध्ये आढावा आहे. आणि आत्ता काय परिस्थिती आहे तिथपर्यंत आम्ही आणून सोडलेलं आहे. कोविडचा विषाणू हा प्रयोगशाळेमधूनच आला असावा या निष्कर्षापर्यंत नुसते आम्हीच नाही तर जगामधल्या ज्या मेजर गुप्तहेर संघटना आहेत त्यांनी दिलेला आहे. नुकतंच ट्रम्प सरकारने त्यांच्या सरकारची जी वेबसाईट असते त्याच्यावरही हे जाहीर केलेलं आहे. पण ह्या सगळ्या मागे जे संशोधन आहे आम्ही केलेलं आहे स्वतः, जे 2020, 21, 22 या 3 मेजर वर्षांमध्ये आम्ही बरंच काही पब्लिश केलं. ते सगळं या पुस्तकामध्ये संक्षिप्त स्वरूपात आपल्याला वाचायला मिळेल. आमचं जे पुस्तक आहे ते रसिक साहित्य, आप्पा बळवंत चौक, पुणे आणि बुकगंगा डेक्कन इथे तुम्हाला उपलब्ध आहे. ते ऑनलाईन पद्धतीने तुम्ही मागवू शकता आणि तिथे दुकानात जाऊनही खरेदी करू शकता. माझं असं म्हणणं आहे की कोविडनी सगळ्यांनाच आपल्याला खूप त्रास दिला. आपले जवळचे आपण ह्याच्यात गमावले आणि त्यामुळे आमची अशी इच्छा होती की हे मराठीमध्ये कुठेतरी आलं पाहिजे. हे पुस्तक मराठीत लिहिण्याचं तेच कारण आहे. आणि मॅक्सिमम आम्हाला ह्याच्यामध्ये वाचक हवे आहेत आणि त्यामुळेच तुम्हीही स्वतः ते पुस्तक वाचा आणि तुमच्या जवळच्यांना किंवा मित्रमैत्रिणींना पुस्तक स्वतः वाचण्याची तुम्ही विनंती करा. व्हिडिओ तर आपण खूप बघतो, पण पुस्तकामध्ये जे आपल्याला दीर्घ स्वरूपात वाचायला मिळतं आणि अतिशय सोप्या मराठीत हे सगळं लिहिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला तसा कळण्याचा काही प्रश्न म्हणजे कुठेही अडचण येणार नाही. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इलस्ट्रेशन्स पण दिलेले आहेत, पिक्चर्स आहेत, त्याच्यामध्ये फोटोज आहेत, ज्यामुळे तुम्ही इझिली समजू शकता. आणि जवळजवळ 2 कोटी हा आकडा आहे कोविडमध्ये गेलेल्या लोकांचा. ही लोक का गेली हे समजून घ्यायचा प्लीज प्रयत्न करा आणि तो नक्की कुठून आला हे खरेदी करा आणि वाचा. धन्यवाद.